बंजारा समाजातील महत्त्वाचे नेते ज्यांना ते समाज मानतो अशांचे फोटो आपण सध्या पाहतोय। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनाही पुष्पहार अर्पण करण्यात आलाय। नंतर संत सेवालाल महाराज सुद्धा त्या ठिकाणी दिसतात। वसंतराव नाईक सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा फोटोही दिसतोय। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, छत्रपती संभाजीनगरमध्ये खरं तर हा आक्रोश मोर्चा सध्या सुरू आहे, नेमकं तिथली सध्याची परिस्थिती काय? कन्नड शहरातून तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटेड लागू करावं आणि एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी एक प्रमुख मागणी आहे। आणि या मागणीपासून मराठवाड्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून बंजारा समाजाने आक्रमकपणे आंदोलन सुरू केलेलं आहे। त्याचाच एक भाग आज कन्नडमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे। हा एल्गार मोर्चा काढून सरकारला सांगण्यात येतंय की एसटी प्रवर्गामध्ये आमचा समावेश करा, कारण आंध्र, कर्नाटक आणि इतर राज्यामध्ये बंजारा समाजाचं आरक्षण ही एसटी मध्ये आणि एसटी मध्ये आहे आणि इथे तीच स्थिती आहे आणि आम्ही आणि ते वेगळे नाहीत। त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही हैदराबाद गॅझेटेडच्या नोंदी तपासाव्यात आणि त्यानुसार एक एसटी प्रवर्गामध्ये आम्हाला समावेश करावं, जेणेकरून आमच्यावर आतापर्यंत झालेला अन्याय दूर होईल अशी या सगळ्या बंजारा बांधवाची मागणी आहे। त्या दृष्टीनं या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत। काल आपण बघितलं हिंगोलीला असेल किंवा काही दिवसापूर्वी 3-4 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये मोठ्या संख्येनं समाज बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि ते चित्र आज कन्नडमध्ये दिसतं आहे। कन्नडच्या मुख्य शहरातून या मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत आता पोहोचलेला आहे। अर्थातच पाहावं लागणार आहे की आता मोर्चाचं रूपांतर पुढे कसं होत आहे आणि खरंच पोलीस प्रशासन या मोर्चा थांबवण्यात यशस्वी ठरतंय का? प्रशासन त्यांना काय नेमकं आश्वासन देत आहे? धन्यवाद माधव, सविस्तर अपडेट्स। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।